हाय, मी अपेक्षा. कस्टमर आलेले होते स्ट्रेटनिंगसाठी, तर मी आणि मम्मीने स्ट्रेटनिंग केली. तर सकाळी लवकरच आलेले होते 9 वाजता आणि आम्हाला ना कोळपेवाडीला पण जायचं आहे, तर क्लासेस चालू आहे तिकडे. तर पहिले कस्टमर केले आणि आम्ही घरी नाही राहत नसतो ना का, ऑर्डर चालू आहे, परत क्लासेस चालू आहे. तर त्याच्यामुळे इतके कस्टमरचे फोन येतात. जेव्हा आम्ही घरी नसतो ना तेव्हाच कस्टमर आहे ना खूप कॉल करता. मी आता चालली कोळपेवाडीला. आज दिया पण आहे सोबत. आता आपल्याला गाडीने जायचंय. आज आमचीच गाडी चालवली कारण बस बंद आहे त्याच्यामुळे. आणि मला पाडव्याचं शूट करायचं आहे, त्याचं पण आम्हाला नियोजन करायचं आहे, त्याच्यासाठी मी चालले. नाहीतर मम्मीचा तिरवस दादू पण आहे आज सोबत आणि फॉर्म ते पण भरायचे आज. सगळ्यात पहिले ना मी स्टुडंटचे फॉर्म भरून घेतले, जेवढे स्टुडंट आलेले होते तेवढ्यांचे. आणि आता फक्त मेकअपचा डेमो बाकी, सगळं बाकीचं शिकून झालं आहे, हेअरस्टाईल आणि ते. हां मग ती पाहिलंच मी म्हणले नाही का, तिला हा कलर एकदम जबरदस्त. पाहिलंच म्हटलं किती सुंदर दिसेल तिला. छान दिसते आरशात बघ आता. आणि हा एक पट्टा इथं वरतून करण्यापेक्षा खालून एक पट्टाच फक्त आपला हा होणार आहे. आलं लक्षात? घरी आले ना मम्मी बसली होती ब्लाऊज शिवायला. अर्जंट ब्लाऊज द्यायचे त्याच्यामुळे. आणि मी ड्रेसचे टिप पुसत होते माझ्या हातामध्ये, इतकं डेंजर ओपनर घुसलंय डायरेक्ट आहे ना, शिरावरतीच घुसलं. एवढं दुखतंय ना ते. आणि लग्नाचं सीझन चालू आहे त्याच्यामुळे अर्जंट ब्लाऊज, परत कस्टमर. रात्री आम्हाला ना 11 11:30 वाजता कस्टमर करता मी पहिले साड्यांना पिकोफॉल करून घेतलेले होते, तर त्या साड्या द्यायच्या होत्या नवरीच्या. त्याच्यामुळे बाहेर ऑर्डरला जावं लागतं, त्याच्यामुळे ना वेळच नाही भेटत. घरी असल्यावरती तरी काम होतं थोडंफार, पण बाहेर ऑर्डरला गेल्यावरती ना सगळा पूर्ण दिवस ना तिकडेच जातो, कारण ब्राईडचे 2-3 लुक राहतात त्याच्यामुळे. आणि लुक केल्याशिवाय आपल्याला पण घरी येत नाही, तर पूर्ण सगळं आवरूनच घरी यावं लागतं ब्राईडचं. मम्मीने मस्त तर चहा बनवला आहे. आणि काल तर आम्हाला चहा प्यायला वेळच नाही भेटला कारण कस्टमर चालू होते, तर चहा प्यायला ना अजिबात वेळ नाही भेटला काल. तर आम्हाला ध्यान बी नाही आलं चहाचं. काल 11 वाजेपर्यंत कस्टमर चालू होते, त्याच्यामुळे आम्हाला चहाचं ध्यान बी नाही आलं. दिवसभर कस्टमर चालू होते. आत्ता पण आहे ना नवरी आलेली होती, तिचे ब्लाऊज आणि ते दिले, अर्जंट ब्लाऊज होते. तर कचरेताईंनी पण मम्मीला मदत केली. मी आता 2 साड्यांना फॉल लावले, हातशिराई केल्या. आता पण आहे ना हुका लावायचे, आता पण आहे ब्लाऊजांना हुका लावायचे. एकदा चहा पिऊन घेते. आणि माझे ड्रेस आहे ना 4-5 दिवस झाले आणून ठेवले, त्याला फिटिंग आणि ते करायचं आहे. उद्या फ्रेंडचं लग्न आहे, तर आता मम्मीकडून आहे ना फिटिंग आणि ते करून घेते ड्रेसला. बनवते आता चिकन बिर्याणी. मला ड्रेस आहे, सांगा मला बनवता नाही येत. इकडे या. मेकअपची नाही गरज. कांदे आणले कसं टाकू? कांदे का ते चाळणी ठेव वरती, चाळणी पाठी. हां ठेवा तिथे. आम्हाला अजून घर आवरायचे, अजून आम्ही तिकडेच होतो पार्लरमध्ये आणि मशीनकडे. हा ना, 11 11:30 वाजले रात्री आम्हाला. कोंबडीचं आणलं का? नाही तुपाचं करायचं लय भारी. तुपाचं नाही का की आवडी पोरं काहीच. भारी ना तुपाचं. लवकर केला असता आमच्या दादूने खाल्ला तुमचा आता कुकर संपवला. अहो आमचं आत्ता ठरलं इतक्यात. हा ना, इतक्यात नियोजन झालं.
आताच आमचे जेवण झाले, कस्टमर झाले. आता आहे ना मला माझं वॅक्स करायचं आहे, मम्मी करून देणार. मी केव्हाच 2 तास झाले तस ते मशीन चालू करून ठेवलेलं आहे. तर आता पहिले वॅक्स करून घेते. मम्मीचं पण करायचं आहे मला, तोपर्यंत मम्मीचं पण वॅक्स तिकडे मेल्ट होईल. मी मशीननीच करते. मागच्या वेळेस केलं होतं ना तर आहे ना लवकर ग्रोथ नाही झाली, तर आहे ना त्या वॅक्सने केलं का लगेच केस उगवत्या. तर आता आहे ना या मशीननीच करते मी. माझ्या हाताचं वॅक्स झालंय करू, मम्मीच्या पण झालंय करून. मम्मी गेली आता किचन आवरायला, मी बसले ब्लाऊज आणि लुका लावायला. मम्मीला पण आहे माझ्या ड्रेसला फिटिंग करायची आहे. तर आता मम्मी तेवढं काम करणार. 2 ड्रेस आहे, कारण उद्या एक घालायचं आणि परवा एक घालायचं आहे, त्याच्यामुळं तर 2-3 ब्लाऊज आहे त्यांना लुका लावून घेते, कारण उद्या वेळच नाही. उद्या आहे ना हा ब्लाऊज घालायचा आहे नवरीला आणि मी आता उका लावते त्याला.